आज हा योगायोग कसा आहे बघा, की ज्या सोलापुराचा आणि सोलापुराचं महात्म्य सांगताना गणेशजी म्हणाले की आम्ही सोलापूरवासी हे भाग्यवंत आहोत, कारण सोलापूर म्हणजे पंढरपूर आणि पंढरपूर म्हणजे आमचा विठोबा पांडुरंग आणि ती प्रथा परंपरा आमची वारीची. योगायोग असाही आहे की आम्ही राज्य सरकारने ठरवलं, त्याचे कारण असे की आपल्या माऊलींच्या जन्माचं 750 वर्ष आहे आणि त्याची भक्ती करणारी जी मंडळी आहे त्यामध्ये गणेशजी योगायोग असा की आमच्या माऊलीच्या जन्माचे 750 वर्ष आहे आणि तुमच्या मोगरा फुलल्याचे कार्यक्रम 750 आताच पूर्ण झालेले आहेत. जगभरामध्ये ज्यावेळेला मंडळी आपण जातो, आणि मी मुद्दा म्हणून सांगतोय ज्याचा उल्लेख मी वारंवार करत असतो, तो यासाठी एका बाजूला आम्ही पाहतो की काही ठिकाणी युद्ध चालू आहेत, एक जण दुसऱ्याची जागा बळकावायला बघतोय, एक देश दुसऱ्या देशाच्या नैसर्गिक संपत्तीवर घाला घालतोय, कोणी अहंकाराची लढाई लढतोय, कोणी आपल्या विस्ताराची लढाई लढतोय, कोणी वैभव संपत्तीसाठी लढतोय. पण या सगळ्यातून लढणाऱ्याला सुख मिळत असेल, भौतिक सुख मिळत असेल, पण समाधान मिळत नाही. आणि मग जग ज्यावेळेला या सगळ्यातून समाधानी अवस्थेत येत नाही, त्याच वेळेला हा आमचा विचार आणि संत ज्ञानेश्वरांनी आमच्या माऊलीने जे आम्हाला शिकवलंय तो विचार जगाला दिशादर्शक आहे, कारण तो समाधानाचा विचार आहे. तो विचार आमच्या माऊलीने दिलेला आहे. आमच्या माऊलीच्या विचारांमध्ये स्पष्टपणे दिसतंय. आणि म्हणून 750 वर्ष जगभर करणं, सुभाष बापू संत ज्ञानेश्वरांच्या शिकवणीला पोचवण्याची आपली क्षमता ती काय? आपण केवळ वाहक आहोत, पण जगाला ओरडून होय ओ ठोकून सांगण्याची गरज आहे की ज्या ज्या समस्या मानवी मनाला, समूहाला, समाजाला, कुटुंबाला आणि राष्ट्राला पडतायत, त्याचं मूळ सोप्या भाषेत कुठे शोधायचं असेल तर इकडे तिकडे जाऊ नका, माझ्या माऊलीकडे या, त्या माझ्या माऊलीच्या विचारात आहे. गणेशजींनी विमानात येताना एक युवती माझ्या बाजूच्या सीटवर बसली होती आणि ती पुस्तक वाचत होती, मॅनिफेस्ट. चांगलं आहे, म्हणजे त्याचा विचार नाही. मी तिला म्हटलं तू मॅनिफेस्ट काय वाचतोस? मॅनिफेस्ट म्हणजे व्यक्त होणं, स्पष्ट होणं, विचार मांडणं. ती म्हणाली काहीतरी शोध घ्यायचं म्हणून. आणि मग माझ्या मनात आलं की आमची माऊली हे, मला असं वाटलं की संत तर आहेत, पण मला असं वाटलं की आमची माऊली शास्त्रज्ञ पण होती. आणि यासाठी मी म्हणतो, याचं कारण जगाला वाटणारं समाधान किंवा आजच्या युवतीला वाटणारी व्यक्त होण्याची स्थिती, यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्थितप्रज्ञता. आणि त्या स्थितप्रज्ञतेचं वर्णन या मानसिक स्थितीचं, किंवा त्याआधी सुद्धा स्थितप्रज्ञ होण्याआधी निर्णय शक्ती लागते. त्या निर्णय शक्तीची शक्ती याचं मूळ आमच्या माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये दिलंय. आणि म्हणून शक्ती सगळ्यांना हवी आहे, पण शक्तीचा स्तोत्र काय हे जग शोधतंय, ढूंढत आहे. सगळ्यांना पुण्य फल हवंय, पण पुण्य नको. मुक्ती हवी आहे, पण शुद्धी नको. मग या सगळ्यात शक्ती शोधायची कुठे? शक्तीचं स्तोत्र कुठे आहे? तर शक्तीचं स्तोत्र हे माझ्या भक्तीमध्ये आहे. आणि म्हणून भक्ती मार्ग हा सगळ्यात मोठा शक्तीचा
शोध देणार आहे असं तत्वज्ञान माझ्या सरकारला मांडणारं तत्वज्ञान हे माझ्या माऊलीने दिलेलं आहे. आणि म्हणून माऊलीचे विचार हे आजच्या जगण्यात सुद्धा प्रासंगिक आहे. जगातले लोक मानतायत की आम्ही पर्यावरणवादी आहोत, चांगली गोष्ट आहे, पण पर्यावरण हा वाद नाही आहे. ही जी शक्ती मी म्हटली ती शक्ती जी आहे ही निसर्गामध्ये आहे आणि निसर्गातनं सुद्धा शक्ती मिळते, त्याची प्रार्थना केली पाहिजे हे मांडणारी आमची माऊली आहे. की प्राणी मात्राने माझ्यामध्ये एकच आत्मा एकच शक्ती आहे हे आता संशोधनात मांडणाऱ्यांना कदाचित माहित नसेल की त्या सगळ्याचं संशोधन सोप्या भाषेत कुठे शोधायची गरज नाही, ते माझ्या माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि म्हणून माऊलींचे शिकवण विचार ज्ञानेश्वरी या जास्त प्रासंगिक आहे. आणि म्हणून बापू आपण ठरवलं महाराष्ट्र सरकारच्या वतीने या 750व्या वर्षी हा विचार जगभरामध्ये घेऊन जायचा आहे. मॉरिशसला एक कार्यक्रम झालाय. आज सांगतो शहाजी, आम्ही अमेरिकेत सुद्धा जाणार आहोत, अमेरिकेच्या विद्यापीठात सुद्धा. कारण मी मागे एका कार्यक्रमात म्हटलं, आम्ही ChatGPT ला विचारलं की जगातला कमी वयात बाल वयात असलेला साहित्य निर्माता कोण. त्याने अन्य नावं दिली. मी त्यांचा काही अपमान करत नाही, ते खरं तर आमची माऊली त्याच्यावर आहेत, साहित्य निर्मितीच्या वर आहेत, पण त्यांनी साहित्य निर्माण केलं. आणि मग ज्या वेळेला त्यांनी अन्य नावं दिली त्यावेळेला मी यायला म्हटलं की आई संत ज्ञानेश्वर तुला माहिती आहे का. त्यांनी स्वतःला लगेच करेक्ट केलं आणि म्हणाला, होय, जगातला कमी वयात विश्वालाही कवेत घेईल अशा साहित्याची ज्ञानेश्वराची निर्माण करणारा पहिला बालक साहित्यिक किंवा त्या वयातला एवढा मोठा विचार म्हणणारा साहित्यिक हे आपली माऊली आहे, हे आता AI सुद्धा मान्य करते. संस्कृतीचा पाया जर नैतिक मूल्य असतील आणि नैतिक मूल्याची निर्मिती हे जर साहित्यात असेल आणि आध्यात्मिक साहित्यातून सुसंस्कृतपणा येत असेल तर त्या आध्यात्मिक साहित्याची निर्माती माझी माऊली आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला मी आवर्जून आलो आणि बरोबरीने आज या ठिकाणी मला आनंद होतो की आम्ही अजून योजना गणेशजी सुरू केली ती म्हणजे हे वर्ष आम्ही या वर्षी आम्ही गणेशोत्सवाला राज्य महोत्सव घोषित केला. आणि मग त्या निमित्ताने आम्ही एक कार्यक्रम ठरवला की जी आमची भजनी मंडळ आहेत त्या भजनी मंडळांनी या भक्तीचा गावागावापर्यंत गल्लोगल्ली या भक्तीच्या मार्गात लोकांना आणलं. त्यामुळे त्यांचं कार्य सुद्धा माझ्या माऊलीने सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे चालतं. त्यामुळे जे निकषात बसतील त्या सगळ्या राज्यातील हजारो भजनी मंडळांना निकषात बसणाऱ्यांना आम्ही त्यांच्या संत साहित्याच्या कामासाठी मदत म्हणून 25,000 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी देणार आहोत. आज 7 मंडळांना आपण या ठिकाणी देतो आहोत. मंडळ खूप आहेत पण निकषाती बसायला लागतात. आणि म्हणून त्याचाही मला अभिमान आहे की त्या मंडळांना आज आम्ही त्या ठिकाणी सन्मानित करतो. तुमच्या कार्यामध्ये सरकार तुमच्या बरोबर आहे. कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आम्हाला आवर्जून सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, की ही आपली सॉफ्ट पॉवर आहे. जी शक्ती ज्याचा उल्लेख मी केला ती आपल्या महाराष्ट्राची मराठी माणसाची आणि हिंदुस्थानची आहे. आता तुम्ही एक अभंग घेतला ताई आणि त्या ठिकाणी त्या अभंगात उल्लेख आहे, तो नाण्याची खीर चाखतो. आणि मला आठवण आली बापू, सोलापूरमध्येच माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आले होते. आणि त्यावेळेला सोलापूरला येण्याआधी खरं तर माऊलींचं वर्णन कुठल्या पद्धतीने करावं, समाज सुधारणा जातीभेदाच्या विरोधात जातीवादीचा विचार न मांडणारे आमची माऊली होती. आणि म्हणून अटलजींनी फोन केला त्यावेळेला पंतप्रधान असताना त्यांच्या सचिवाने केला. मला फोन करून म्हणाला, होते सामाजिक एकरूपता के लिए संत ज्ञानेश्वर जी के बारे में उल्लेख का एक अभंग है, उसकी जानकारी बताइए. तर मला लक्षात नाही आलं. मी एका दोघांना विचारलं
आणि ते धुंडावतो तिथपर्यंत माझ्या फोनवर दस्तरगुप्त प्रधानमंत्री अटलजींनी फोन केला आणि त्यांनी या अभंगाचा उल्लेख केला. तो नाण्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, इतका सामाजिक एकतेचाही विचार सहजतेने या भक्ती मार्गात मांडणाऱ्या या अभंगाचा उल्लेख त्या ठिकाणी केला. आणि म्हणून ही आपली संस्कृती मित्रांनो पुढे घेऊन जायची आहे. आणि मी गणेशजींना म्हटलं की यापुढे जास्तीत जास्त युवक युवती सुद्धा हरून पिचून शोधून जे सापडत नाही म्हटल्यानंतर येण्याआधी जे आपल्या समोर आपल्या माऊलीने ठेवलंय ते योग्य वेळातच त्यांच्या समोर पोहोचवण्याचा उपक्रम आपण लवकरात लवकर करूया. जास्त वेळ आपला घेत नाही. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space.